मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आपण सुपर प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिटचा प्रॉब्लेम सोडवणार आहे. तर हा प्रॉब्लेम मी वाचून तुम्हाला समजून सांगतो. तर याच्यामध्ये मिस्टर चिराग ट्रेडर्स इन्व्हेस्टेड 19,000 इन चॅलेंजिंग बिझनेस अदर कॉम्पिटिटिव्ह firms carrying on similar type of business gives a normal rate of returns 11% on the capital investment made. The 4 years trading result as under. तर आपल्याला इथे दिलेलं आहे, इथे इयर दिलेला आहेत आपल्याला, हे 4 वर्षांचा आहे आणि प्रॉफिट पण हा 4 वर्षाचा. आता इथं लिहिलं आहे, इट वॉज अ डिसाइडेड टू व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म ऑन द बेसिक सुपर प्रॉफिट युजिंग 1.5 year परचेस ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. कॅल्क्युलेट द गुडविल ऑफ फर्म. तर आपल्याला या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट येतो. तर हे ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र आहे टोटल प्रॉफिट लेस लॉस ऑफ एनी अपॉन नंबर ऑफ इयर्स. तर इथे हे जे 4 वर्ष आहेत ना, हे आपल्याला इथं आहे तसे लिहून घ्यायचे आहेत. तर इथं 9,200 2016चा आहे, 2017चा 12,300, 2018चा 14,700, 2019चा 15,800. इथे आहे ना, माझ्याकडून जरा थोडे चुकून झाले बरं का, एक मिनटं. इथं आपल्याला 4 इयर्स पाहिजे. तर आता बघा, इथं टोटल प्रॉफिट हे आपण आहे तसे लिहून घेतले. नंतर हे 4 वर्ष आहे, 1 2 3 4. तर आपल्याला इथं 4 इयर्सचं काढायचं, म्हणून आपण 4 इयर्स लिहायचं. तर खाली इज इक्वल टू, म्हणजे आता कसं आहे, हे 4 वर्षाला 4ने भागलं का 52,000 येतात. 52,000 येतात. मग 52,000ला परत 4,000नी भागायचं. मग आपला ॲव्हरेज प्रॉफिट किती आला? 13,000 आला. मग याच्यानंतर आपल्याला सेकंड नॉर्मल प्रॉफिट काढायचं आहे. तर याचं सूत्र आहे नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉय इंटू नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्ट. मग इज इक्वल टू, आता आपल्याला काय सांगितलं इथं, कॅपिटल एम्प्लॉय. तर आपलं कॅपिटल एम्प्लॉयड किती आहे? 90,000 आहे. आणि याला आपल्याला गुणाकार, हे इथले हे जे रिटर्न्स आहे ना, हे 11% दिलेत नाही तर ते 11% आपल्याला, त्या 11%ने याला गुणायचं आहे आपल्याला. मग ते गुणल्याच्या नंतर आहे ना, आपला नॉर्मल प्रॉफिट 9,900 येतो. त्याच्यानंतर थर्ड आपली टर्म असते, आपला थर्ड सुपर प्रॉफिट काढायचा असतो. तर सुपर प्रॉफिटचा सूत्र काय आहे? सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. मग त्याच्यात आपल्याला आहे ना, आपला सुपर प्रॉफिट किती आलेला आहे, आपला ॲव्हरेज प्रॉफिट, सुपर प्रॉफिट काढायचं ना आपल्याला. तर आपला ॲव्हरेज प्रॉफिट किती आलेला आहे? 13,000 आलेला आहे. आणि त्याच्यावरती आपला नॉर्मल प्रॉफिट किती आलेला आहे? तर 9,900 आलेला आहे. मग आपल्याला 13,000मधनं 9,900 मायनस करायचे आणि ते केल्याच्यानंतर आपलं उत्तर येतं 3,100. मग चौथी टर्म आपल्याला गुडविल काढायचं असतं. मग याच्यामध्ये आपल्याला सुपर प्रॉफिट पण घ्यायचं आहे आत्ताचं, आणि त्याला गुणिले ना नंबर ऑफ इयर परचेस करायचं. मग आपण ते इथं 3,100ला 3/2 ने आपण गुणलं तर आपलं उत्तर येतं 4,650. आणि असं करून आपला प्रॉब्लेम इथं संपतो आणि आपला प्रॉब्लेम बरोबर आलेला आहे. आता एकदा तुम्ही बघून घ्या प्रॉब्लेम. अक्षर थोडं सुधारणार नाही, पण तरी सुधरून घ्या थोडंसं. बघ, हे बघा, ही आपली पहिली टर्म, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब